आजपासून दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची खेटे यात्रा सुरू होतीये। खेटे यात्रेच्या पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी देवदर्शनाचा लाभ घेतला। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून खेटे यात्रेला सुरुवात होत असते। आजच्या पहिल्या खेटे यात्रेसाठी कोल्हापूर आणि परिसरातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली। पायी चालत जाऊन भाविकांनी चांगभलच्या गजरात पहिला खेटा पूर्ण केला। माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारपासून ज्योतिबाच्या खेटे यात्रेला सुरुवात होत असते। या खेटे यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविक पायी चालत जाऊन ज्योतिबाचं दर्शन घेतात। केदारनाथ आपली दक्षिणेकडील मोहीम संपवून हिमालयामध्ये परत जात असताना कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी चालत जाऊन केदारनाथाला ज्योतिबा डोंगरावर थांबण्याविषयी विनंती केली आणि तेव्हापासूनच ही खेटे यात्रा सुरू झाल्याची आख्यायिका आहे। पहिल्या खेट्यानिमित्त शनिवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी ज्योतिबा डोंगरावर गर्दी केली होती। आज पहाटे 4 वाजता घंटानाद होऊन मंदिराचे 4ही दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले झाले। यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडले। दुपारी 12 वाजता धुपारती सोहळा संपन्न झाला। या धुपारती सोहळ्यावेळी श्रींचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्यासह देवसेवक आणि भाविक उपस्थित होते। रात्री 8:30 वाजता पालखी सोहळा होणार असून आज पहिल्या खेट्यानिमित्त भाविकांनी ज्योतिबा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती। खेटे यात्रेसाठी देवस्थान समितीच्या वतीनं ज्योतिबा मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची वाढ करण्यात आली होती। दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलाच्या वतीनं कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आजच्या या पहिल्या खेट्यासाठी कोल्हापूर आणि परिसरातून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी उपस्थित होते।